वंचितवाला कोण आहे मी वंचितवाला गोबी नाही मी सोन्या नाण्याचा सोन्या नाण्याचा अरे कट्टर शिपाई मीर दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर नाण्याचा हे कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर नाण्याचा वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा हॅलो आगतम स्वागतम सुस्वागतम हॅलो आगतम स्वागतम सुस्वागतम वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांच्या वतीने आज येथे आयोजित केलेल्या युवा एल्गार सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय सुजातजी आंबेडकर यांचं अक्कलकोटच्या पावन नगरीमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। आगतम स्वागतम सुस्वागतम। आज वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित केलेल्या या युवा एल्गार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सन्माननीय सुजातजी आंबेडकर साहेब यांचं मंचावर आगमन झालेलं आहे। वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट व अक्कलकोट तालुकावासी यांच्या वतीने सन्माननीय सुजातजी आंबेडकर व त्यांच्या सोबत आलेल्या सर्व मान्यवरांचे मी पुनः एकदा सहर्ष स्वागत करतो। आगतम स्वागतम सुस्वागतम। आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्व भीमसैनिकांचे सुद्धा मी वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आगतम स्वागतम सुस्वागतम। सन्माननीय सुजातजी आंबेडकर साहेब व त्यांच्या सोबत आलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या महापुरुषांच्या प्रतिमेचं प्रथम पूजन करावं। सन्माननीय सुजातजी आंबेडकर साहेब व त्यांच्या सोबत आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं प्रथमतः पूजन करावं। हॅलो हॅलो वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने आयोजित केलेल्या युवा एल्गार सभेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय सुजितजी साहेब आंबेडकर यांच्या शुभ हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन येथे संपन्न होत आहे व त्यांच्या सोबत आलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। सलामी का सलामी हॅलो सोलापूर जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून उपस्थित असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालुकाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं। सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालुकाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं।
सलामी घ्या साहेबाला सलामी देणार. यानंतर सन्माननीय साहेबांना सलामी देण्यात येत आहे. समता सैनिक दल यांच्या वतीने सन्माननीय साहेबांना येथे सलामी देण्यात येत आहे. जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष यांना विनंती आपण स्टेजवर स्थानपन्न व्हावं. इस्लाम नहीं सिखाता मंदिर के दरवाजे तोड़ो, श्री राम नहीं सिखाता मस्जिद के दीवारें तोड़ो. ऐ देश के नौजवानों अब तुम पे ये जिम्मेदारी है. ऐ देश के नौजवानों अब तुम पे ये जिम्मेदारी है. देश के गद्दारों से कह दो भारत की सरजमी हमें जान से प्यारी है. भारत की सरजमी हमें जान से प्यारी है. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे श्रद्धास्थान सन्माननीय श्रद्धेय सुजातजी आंबेडकर यांचा सन्मान सोलापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रशेखरजी मडिखांबे साहेब व सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सन्मान करावा. घडलंय हो आता सपान सत्तेच पडलंय हो. बाळासाहेबांची गर्जना स्वराज्याची घोषणा बहुजनांनी चुकली आघाडी आली वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आली वंचित 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 आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी. वॉटर समाजाच्या वतीने वॉटर समाजाच्या वतीने सत्कार आयोजित केलेले वॉटर समाजाच्या वतीने यानंतर वडार समाज अक्कलकोट यांच्या वतीने सन्माननीय सुजातदादा आंबेडकर यांचा येथे सत्कार करण्यात येत आहे. त्या वडार समाजाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन सन्माननीय साहेबांचा सन्मान करावा. वडार समाज अक्कलकोट यांच्या वतीने सन्माननीय सुजातजी आंबेडकर साहेब यांचा येथे सन्मान करण्यात येत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन सन्माननीय साहेबांचा सत्कार करावा. महाराष्ट्रातील सर्वच बहुजन बांधवांना या ठिकाणी माहीत आहे की पोलिसांच्या कोठडीमध्ये जे संविधान फोडण्याचं प्रकरण झालं त्याच्या विरोधात वडार समाजातील जो लाचा कार्यकर्ता होता सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. याच्या प्रसंगी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा कोट या ठिकाणी चढवून संविधानिक लढा दिला आणि संविधानाच्या लढ्यामाध्यमातून सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला. तोच वडार समाजाच्या वतीने या ठिकाणी श्रद्धेय
सुजात साहेब आंबेडकर यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार संपन्न होत आहे। सध्या सुजात साहेब आंबेडकर भाग्य पडो, सध्या बाळासाहेब आंबेडकर भाग्य पडो। या ठिकाणी वडर समाजाच्या वतीनं आदरणीय साहेबांचा या ठिकाणी सन्मान सत्कार संपन्न होत आहे। अक्कलकोट तालुक्यातील गोसावी समाजाच्या वतीनं श्रद्धेय सुजात साहेब आंबेडकर यांचा सन्मान सत्कार संपन्न होईल। महाराष्ट्रातील भटका समाज असलेला गोसावी समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सुजात आंबेडकर साहेब करत आहे। गोसावी समाजाच्या वतीनं आदरणीय सुजात साहेबांचा या ठिकाणी सन्मान सत्कार संपन्न होत आहे। सुजात साहेब आंबेडकर भाग्य पडो, सध्या बाळासाहेब आंबेडकर भाग्य पडो। गोसावी समाजाच्या वतीने या ठिकाणी आदरणीय सुजात साहेब आंबेडकर यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। गोसावी समाज बांधवांना विनंती आहे की आदरणीय साहेबांचा सन्मान सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करावा। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भटक्या विमुक्त जातींना इथल्या गाव कुसाकबाहेरील समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करणारे वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी गोसावी समाजाच्या वतीनं संपन्न होत आहे। गोसावी समाजाचे बांधव या ठिकाणी आदरणीय सुजात दादा आंबेडकर साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न करत आहेत। सुजात दादा आंबेडकर भाग्य पडो। गोसावी समाजाच्या वतीनं हा सन्मान सत्कार संपन्न होत आहे। या ठिकाणी वडार समाजातील तरुणाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः खोड चोरून या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्या निखेड ग्रामपंचायतच्या वतीनं अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडण्यात आले आणि ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। मी त्यांच्या ग्रामपंचायतला विनंती करतो सदस्यांना की साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न करा। या ठिकाणी ग्रामपंचायत सिंदखेड यांच्या वतीनं अभिनंदनाचा ठराव पार पडत आहे। त्यांना विनंती करत आहे की ग्रामपंचायत सिंदखेड यांच्या वतीनं अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी पारित करण्यात आला आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वडार समाजातील तरुणाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींचा या ठिकाणी खोड करून सुद्धा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। ग्रामपंचायत सिंदखेडच्या वतीनं या ठिकाणी हा अभिनंदनाचा ठराव पारित होत आहे आणि श्रद्धेय सुजात साहेब आंबेडकर यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी ग्रामपंचायत सिंदखेड यांच्या वतीनं हा अभिनंदनाचा ठराव पार पडत आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये जो न्यायाची भूमिका बजावून या ठिकाणी या तरुणाला न्याय देण्याचं काम केलं आहे, त्यानिमित्त अभिनंदनाचा ठराव मांडून या ठिकाणी ग्रामपंचायतनं साहेबांचा सन्मान सत्कार संपन्न करत आहेत। सध्या सुजात साहेब आंबेडकर भाग्य पडो, सध्या बाळासाहेब आंबेडकर भाग्य पडो। सिद्धार्थ मित्रमंडळ गोळेगाव तालुका तुळजापूर धाराशिव यांच्या वतीने सुद्धा हा सन्मानचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। सन्मान सत्कार संपन्न होत आहे। उपसरपंच सिंदखेड राजेश अप्पासाहेब रणधीरे, ग्रामपंचायत सिंदखेडच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा अभिनंदनाचा ठराव आदरणीय सुजात साहेबांना या ठिकाणी सुपूर्द करून सन्मान सत्कार संपन्न करण्यात येत आहे। वडर समाजातील तरुणाला या ठिकाणी न्याय देण्याचा खरं काम खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे। म्हणून या ठिकाणी हा अभिनंदनाचा ठराव पारित करून हा सन्मान सत्कार संपन्न पार पडत आहे। धन्यवाद। या ठिकाणी स्टेजवर अतिरिक्त गर्दी करू नका। सर्वांना विनंती आहे की आपण खाली यायचं आहे, अतिरिक्त गर्दी कोण करू नये। पहिलं भाषण
ते असं सांगायला त्याला लेख द्यावा, वंचितचा पण टाकून द्या. या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आदरणीय सुजातादा आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये युवा एल्गार सभा संपन्न होत आहे. बुद्धश्री ज्ञानेश्वर दसाडे या ठिकाणी चिमुकली आपल्या समोर भाषण करणार आहे. बुद्धश्री दसाडे या ठिकाणी ही चिमुकली आपलं भाषण व्यक्त करणार आहे. तरी आपण या ठिकाणी शांततेनं तिचं भाषण ऐकायचं आहे. जय श्रद्धेय सुजाताबाई आंबेडकर भाग्य पडो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय सुजातादा आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय सुजातादा आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेले माझ्या भीम सैनिक आणि स्वाभिमान वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांना मानाचा कडक जय भीम जय वंचित. मी बुद्धश्री ज्ञानेश्वर दसाडे आजच्या या सुंदर सेवेची सुरुवात आपल्या आंबेडकरी घराण्यापासून फुलणार आहे. कारण या पावनभूमीवर आंबेडकरी घराण्यातील वंशज म्हणजे सातच्या सभेतील प्रमुख वक्ते असा निर्भर कणखर पिंड असलेले आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुलूक मैदान तोप जननायक युवा नायक प्रकाश पुत्र महाराष्ट्राचे युवा नेतृत्व उपेक्षितांचा आवाज दिन दुबल्याच्या केवारी बुलंद तो आक्रमक व्यक्तिमत्व असणारे वंचित युवा नायक असणारे लोकप्रिय युवा नेता सुजातदादा आंबेडकर यांच्या मनापासून स्वागत करीत आहे. तुमच्या बलाढ्य विचारासोबत आम्ही नेहमी सोबत राहू आणि आपल्या समाजाची दिशा उंच शिखरावर घेऊन जाऊ. शेवटी मी एवढंच बोलेन की आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा. ना संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या बाळासाहेबांचा दरारा. माझ्या बाळासाहेबांचा दरारा. मला युवा एल्गार सभेत बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांच्या आणि आपले जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मामा मडीखांबे यांचे आणि सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. जय भीम जय वंचित जय संविधान. धन्यवाद. या ठिकाणी बहारदार भाषण असं आपली चिमुकली केलेलं आहे. आपल्या जनतेने ते लक्षात घ्यायचं आहे. यानंतर या सभेचं प्रास्ताविक आदरणीय वंचित बहुजन आघाडी युवक तालुका अध्यक्ष शिलामणी दादा बनसोडे हे करतील. आदरणीय शिलामणी दादा बनसोडे यांना विनंती आहे की आपण या सभेचं प्रास्ताविक करावं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट तालुक्याच्या वतीनं युवा एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या युवा एल्गार सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते युथ आयकॉन सुजातदादा आंबेडकर साहेब हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या सोलापूर जिल्ह्याचे
प्रभारी सोमनाथ साळुंके सर, राष्ट्रीय सदस्य डॉक्टर नितीन डेपे सर, वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपसागर पारादे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे नेते संतोष कुमार इंगळे साहेब, दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्ष शंकर शिंदे साहेब, सोलापूर शहराचे अध्यक्ष प्रशांत गोनेवर साहेब, सोलापूर जिल्ह्याचे महासचिव अनिरुद्धदादा वाघमारे, आणि सर्व वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्ह्याचे पदाधिकारी, वाकलकोट तालुक्याचे सर्व पदाधिकारी, आजची ही सभा घेण्यामागचं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडीवर प्रेम करणारे आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या तमाम वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, माता भगिनी यांच्या कार्यामुळं आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी वाढवण्याचं काम तमाम सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलं आहे. आणि आदरणीय दादा, आपला सभा यशस्वी करण्यासाठी अक्कलकोट तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय परिश्रम घेतला आहे. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत आपल्या सभेचं प्रसार आणि प्रचार करण्याकरिता सर्व पदाधिकारी झटलेत आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागं आपलं खंबीर बळ लाभावं एवढंच वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि आजच्या या सभेला आपण अक्कलकोट तालुक्यातील जनतेने एवढा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि पुढील कार्यक्रम करण्यासाठी माझं प्रास्ताविक इथंच थांबवतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद दादा. यानंतर आदरणीय संजीवनीताई इंगळे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय संजीवनीताई इंगळे. सप्रेम जय भीम. जय भीम. सगळ्यांनी जय भीम म्हटलंच पाहिजे. मी ह्या तालुक्यातील महिलांच्या तर्फे बोलत आहे आज. तर महिलांनी नेहमी जय भीम म्हणावं. का? कारण उच्चवर्गीय महिला जय भीम म्हणायला कमीपणा समजतात. साधारण दलित वर्गातील महिला सर्वसाधारणपणे जय भीम खुशीने म्हणतात. जय भीम म्हणलंच पाहिजे कारण आपल्या बापाने संविधानामध्ये महिलांची इतकी तरतूद करून ठेवली आहे की तुमचा सक्का भाऊ, सक्का वडील सुद्धा करणार नाही तितकी तरतूद आपल्या बापाने संविधानामध्ये करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्या बापाचे आभार मानण्यासाठी नेहमी जय भीम म्हणायचं. जय भीम. सगळ्यांनी एकदा जोरदार म्हणा जय भीम. आरक्षणाचे जनक शाहू महाराज, त्यांचा आरक्षणाचा वसा बाबासाहेबांनी संविधानामध्ये बसवला आणि तो आरक्षण बाबासाहेबांनी जिवंत असेपर्यंत जपलाच. परंतु त्यानंतर श्रद्धेय बाळासाहेब हे आज तागायत आरक्षणाचे जनक आहेत. ओबीसीचा लढा 1990मध्ये त्यांनी यशस्वी करून दाखवला. ओबीसीचे ते रक्षक कायम आहेत पण ओबीसी समाजाला याची जाण नाही आहे. आता कुठे ते ओबीसी समाज थोडासा जागृत होत आहे तरी ओबीसी समाजाने सुद्धा ठणकावून जय भीम म्हटलं पाहिजे. नेहमी जय भीम म्हणा. जय भीममध्ये खूप ताकद आहे. जय भीम म्हटलं तर सगळं काही तुम्हाला व्यवस्थित पार पडेल. तुमच्या पाठीशी हा अखंड जनसमुदाय तुमच्यासोबत असणार आहे कायम. आता सध्याचं उदाहरण सोमनाथ सूर्यवंशींचं. त्यामध्येही बाळासाहेबांनी इतकी खंबीरपणे ती केस लढवली की त्याला तोड नाही आहे, कुठंच तोड नाही आहे. पुण्यामधील उदाहरण तेही त्या मुलींच्या पाठीशी आपले सुजातदादा आंबेडकर, त्यांच्या मातोश्री रेखाताई ठाकूर याही त्या कमिशनर ऑफिसमध्ये बसून होत्या. इतकं कुठंच तुम्हाला साथ भेटणार नाही आहे. त्यामुळे
माझं असं म्हणणं आहे सगळ्या महिलांच्या वतीने की जय भीम म्हणत चला. धन्यवाद. धन्यवाद ताई. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे 76 लाख बोगस मतदान झालं त्याच्या विरोधात खऱ्या अर्थाने इथली लढाई लढली तर ते सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी लढलेली आहे. इथला मराठा समाजाचं वेगळं ताट पाहिजे आणि ओबीसी समाजाला वेगळं ताट पाहिजे. इथला आरक्षणाचा प्रश्न निर्माण सोडवणारे सध्या बाळासाहेब आंबेडकर आहेत. इथल्या तरुणाचा होतकरू तरुणाचा इथल्या गरीब समाजाचा प्रश्न जर कोण समाज सोडवत असतील तर ते सध्या बाळासाहेब आंबेडकर आहेत. यानंतर महाराष्ट्र राज्य प्रवक्ते सम्यक विद्यार्थी आंदोलन रविराजी पोटे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आदरणीय रविराजी पोटे. सगळ्यांनी आता मोठ्याने घोषणा द्यायची आहे. वंचित बहुजन आघाडी सुजातदादा आंबेडकर मागे पुढे. वंचित बहुजन आघाडीचा सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. आपण एवढ्या मोठ्या संख्येने या सभेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत आणि आभार मानतो. आणि सर्व स्टेजवरचे पदाधिकारी यांचं सुद्धा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करतो. या ठिकाणी फक्त मला 2 मुद्दे मांडायचे आहेत. भारी बहुजन महासंघापासून वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट हा नेहमीच पुढे राहिलेला आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती कार्यकर्त्याला राज्याचा प्रवक्ता पद दिलं. गेली 15 वर्ष या सम्यक विद्यार्थी आंदोलनामध्ये मी काम करतोय. ज्युनियर अध्यक्ष, शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा संघटक, राज्य कोर कमिटी सदस्य आणि आज राज्य प्रवक्ता या पदावर फक्त कोण नेऊ शकतात तर आदरणीय बाळासाहेब नेऊ शकतात, बाकी कोणी नेऊ शकत नाही. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेब आंबेडकरांनी राज्याचा प्रवक्ता केलाय. मी गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी काम करतोय आणि त्याचा झीज या ठिकाणी झालेला आहे. आणि सुजातदादा आंबेडकरांबद्दल एक गोष्ट नक्की टिकी सांगतो. सुजातदादा आंबेडकरांचं प्रत्येक कार्यकर्त्यांवर बारीक लक्ष असतं. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रविराज प्रकाश पोटे आहे. 2019 मध्ये जेव्हा सोशल मीडिया इंस्टाग्राम नवीन आलं होतं त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मी फेसबुक आणि व्हॉट्सअपचं एक पेज उघडलं होतं. त्या ठिकाणी मला एक मेसेज आला की तुमचं नाव काय आणि तुमचा नंबर द्या. मी त्या ठिकाणी माझं नाव दिलं, नंबर दिलं. त्या ठिकाणी खाली नाव होतं सुजात आंबेडकर आणि मला खरंच वाटलं नाही की कोणीतरी असेल. मग त्यानंतर 14 ऑगस्ट 2019ला सुजातदादा आंबेडकरांनी स्वतः फोन केलं, रविदादा तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि आमच्या इंस्टाग्रामची जी पेज आहे ती आपल्याला चालवायची आहे, त्यामुळे तुम्ही त्याचं संपूर्ण आयडी आणि पासवर्ड आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना द्याल का. आणि मी म्हणालो लगेच. आणि त्या दिवशी खरंच मी भारावून गेलो, कारण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सुजातदादा आंबेडकरांनी स्वतः फोन करून सांगितलं की रविदादा तुम्ही काम करताय पुण्यावरून या अक्कलकोटच्या बाउंड्रीला. सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे की सुजातदादा आंबेडकरांचं लक्ष प्रत्येक कार्यकर्त्यावर असतं, प्रत्येक बारीक गोष्टीवर असतं आणि सुजातदादा स्वतः फोन करून त्या कार्यकर्त्याची पाठ थोपटतात. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आजपर्यंत पदाधिकारी, कार्यकर्ते, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय सुजातदादा आंबेडकर, आदरणीय महेश भारतीय सर यांनी मला मार्गदर्शन केलं, इथपर्यंत आणलं. त्यांचं सगळ्यांचं मी आभार आहे. आणि आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी जशी साथ दिली तशीच साथ द्यावी आणि आपण एवढ्या ताकदीनं यापुढे सुद्धा काम करूया एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. मनपूर्वक धन्यवाद. आज आपल्या देशामध्ये बौद्धांचं जे श्रद्धेचं स्थान आहे त्या श्रद्धेच्या स्थानासाठी महाबोधी महाराजांसाठी खऱ्या अर्थानं आज आंबेडकर घराणं लढत आहे. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत, आदरणीय सुजातदादा आंबेडकर लढत आहेत. यांना जर साथ द्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी मतदाराच्या माध्यमातून आपण साथ दिली पाहिजे एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगिततो. यानंतर आदरणीय विशालजी ठोंबरे शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांना विनंती करतो की आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.
साहेब, मी विशाल ठोंबरे, एक मातंग समाजाचा युवक कार्यकर्ता आहे. या अक्कलकोट शहरामध्ये गावाकुसाबाहेर मी राहणारा व्यक्ती, माझा मातंग समाज गावाकुसाबाहेर राहणार. एका युवकाला अक्कलकोट शहराचं शहराध्यक्षपद माझ्या जिल्हाध्यक्षांनी बाळासाहेब सुजातदादांनी माझ्यावर विश्वास टाकून अक्कलकोट या शहराचं शहराध्यक्षपद दिलं. त्यासाठी मी त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. साहेबांनी मला संधी दिली. संधीचं सोनं येत्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवणारच आहोत. पण ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है. येणारा काळ तुम्हाला सांगेल. आमचा वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट नगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, सर्व काही आम्ही निवडणूक ताकदीने लढणार आहोत. आणि इथल्या प्रस्थापित या भाजप पक्षाच्या सर्व या भाजप पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या छाताडावर बसून आमची इथं नगरपालिकेमध्ये सत्ता आणण्याचं काम माननीय जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहोत. साहेब, एवढंच सांगतो, या महाराष्ट्रामध्ये जे चाललंय, ताईपेक्षा गायीकडे जास्त लक्ष चाललंय. या सरकारचं ताईपेक्षा गायीकडे लक्ष चाललंय. म्हणून या महाराष्ट्राची गव्हर्नमेंट आपल्याला आता हातात घ्यायची आहे. साहेब, आगे बढो, हम आपके साथ है. आम्ही आपल्या पाठीमागे SC ST OBC मायनॉरिटी सर्व आपल्या बाजूने आहोत. फक्त आपण पुढे चला. आम्ही बघा, अक्कलकोट एकदा मनात घेतलं ना तरी असं माप असतो. सर्व काही फक्त निळा वादळ आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. 2 शब्द थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लवजी. मनपूर्वक धन्यवाद. आज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचा अकोला पॅटर्न माहीतच आहे. इथल्या गाव कुसाबाहेरच्या राहणाऱ्या समाजाला या ठिकाणी सत्तेची दुरी देणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून आज आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपानं बाळासाहेबांनंतर आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांची साथ दिली पाहिजे. देणार का आपण सर्वजण साथ? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इथला पोलिसांना सुद्धा जाब विचारणारे सध्या बाळासाहेब आंबेडकर आहेत. कोर्टामध्ये कोर्ट चढून या ठिकाणी इथल्या वडर समाजाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की आंबेडकर घड्याशिवाय आपल्याला कोण पर्याय नाही. इथल्या साळी माळी कोळी कुणबी समाजाला, इथल्या वंचित 18 अळुदरला 12 बलुतेदारांना विनंती आहे की आंबेडकर घड्याशिवाय आपल्याला कोण पर्याय नाही. म्हणून आपण आंबेडकर घड्याला साथ दिली पाहिजे. यानंतर ज्यांच्या नेतृत्वामध्ये आणि ज्या पार कष्टाने या ठिकाणी सभा आपण संपन्न करत आहोत, आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर मडिकांबे यांना विनंती करतो की आपल्या ठिकाणी मार्गदर्शन करावं. जय भीम. प्रथमतः सर्व महामानवांच्या विचाराला, त्यांच्या त्यागाला या ठिकाणी मी प्रणाम करतो. वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट तालुका शहर व तालुक्याच्या वतीने आयोजित युवा एल्गार सभेला तुमचे आमचे सर्वांचे लाडके युवराज, मगाशी ज्ञानेश्वरींनी बोलली, अनेक उपमा दिली. त्या सगळ्या उपमा निर्भीड आंबेडकर चळवळीचा आणि वंचितांचा भविष्य माननीय सुजातदादा आंबेडकर, त्याचबरोबर या एल्गार सभेला उपस्थित असलेले राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर नितीन ढेपे साहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक, राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके सर, 2024 नोव्हेंबर विधानसभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढवलेले आपले कर्जाचे सुपुत्र संतोष टिंगळे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक पारादे, सर्व माझे तालुक्याचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनी बंधू भगिनींना माझा क्रांतिकारी जय भीम.
प्रथमतः मी तुमच्या सर्वांचा खूप खूप ऋणी आहे की आमच्या एका आवाजाला आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी हात जोडून आभार व्यक्त करतो. अजूनही 40 गाड्या दुधनी, निमगाव आणि बनसगोळच्या रोडला अडकलेल्या आहेत. जवळजवळ काल रात्री पाऊस आल्यामुळं बोरी उंबरगीचा फूल, निमगावचा फूल आणि बनसगोळचा फूल ओव्हरफ्लो झाल्यामुळे एकही गाड्या तिकडून आलेले नाहीत, तिथंच अडकलेले आहेत. जे जे कार्यकर्ते रेल्वे आणि याच्यानी आलेले आहेत. सांगायचा उद्देश आहे की साहेब, अक्कलकोट हा वंचितचा बाले किल्ला आहे. 2023ला याच ठिकाणी 7 ऑगस्टला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली होती. आमच्यातले जे बांडगुळ अख्खा जिल्हाभर सगळं सांगत सुटले होते, हे काँग्रेसचं सभा आहे, हे अमुक सभा आहे. अरे भडव्यानो, हे बघा, हे वंचितची सभा आहे, स्वतःच्या हिमतीवर केलेली सभा आहे. म्हणून वंचितला नाव ठेवण्याच्या अगोदर स्वतःच्या खिशाकडे लक्ष ठेवा. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की साहेब, अजून सकाळी 10 वाजेपर्यंत या ठिकाणी पाऊस होता. हे जे कार्यकर्ते आहेत, माझ्या अक्कलकोटचे कार्यकर्ते, या पावसामध्ये या सगळं पूर्ण नियोजन करत थांबले होते आणि ज्या ज्या गावातून गाड्या आल्या नव्हत्या त्यांना कसं करून सोय करता येईल का, इकडून तिकडं याच्या पाठीमागं लागलेले होते. हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर नितांत प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, लबाडगिरी करणारे नाही. सांगायचं काय आहे की वंचित बहुजन आघाडीला बरंच नावं ठेवते साहेब, आम्हालाही नावं ठेवले. आम्ही 5 लाख रुपये घेतलं, 10 लाख रुपये घेतलं, अमुक घेतलं म्हणून साहेबांना इथं सभा आणले, साळुंके सरांवर आरोप केले. अरे भडव्यानो, आरोप करायच्या वेळेस ना थोडं विचार करा. हा श्वास मी मेलो तरच आंबेडकर घराणा सुटेल, अन्यथा सुटणार नाही आणि बैमान तर कधी करणारच नाही. तुमच्या गळ्यातलं सोनं कुणामुळे? मोठ्यानं बोलायचं, मोठ्यानं बोलायचं. बरोबर. तुमचं घर कुणामुळं? तुमचा मोबाईल कुणामुळं? तुमचं अस्तित्व कुणामुळं? तुमच्या भाकरीवर सही कुणामुळं? अरे त्या घराण्याला गद्दारी करायला आम्हाला तिच्या आईला बरंच झालं साहेब. इलेक्शन मध्ये आजपर्यंत एका तुकड्यासाठी राजकारण झाला. मला एक उमेदवारी भेटली की संपला, माझा आंबेडकर चळवळी चालू संपला. पण वंचित बहुजन आघाडी ही दुसरी वेळ आहे विधानसभा, अक्कलकोट विधानसभा लढवलेली. 2019ला धर्मराज राठोडला, त्यांना म्हणजे बंजारा समाजाला साहेबांनी तिकीट दिली, याच ठिकाणी आम्ही सभा घेतला. यावेळेस परत स्वतंत्र लढलं, साहेबांनी म्हणले नाही लढायचं. अरे बाळासाहेबांनी काय दिलं ते सांगतो तुम्हाला. याच ठिकाणी आम्ही इगळे साहेबांचा सभा घेतला, तेही लढवलं. कुणा आम्हाला बरंच ऑफर आले, अमुक आले, तमुक आले, अजिबात नाही म्हणलं. विकून खाण्याची जात माझी नाहीये, माझ्या बापाने मला शिकवलेलं नाही. काम पडलं तर मागेन, पण तिच्या आईला या घराण्याचं तोंड खाली करण्यासारखे एकी काम मी करणार नाही. साहेबांनी आम्हाला काय शिकवलं म्हणतात, काय देताय तुम्हाला, एवढं तुम्ही हे करताय, अमुक करताय. साहेब मला अभिमान आहे,
माझ्या पाठीमागे हे गोसावी समाजाचे कार्यकर्ते आहेत. ते कुठं आहेत? थोडं पुढे या. माझ्या पाठीमागे वडार समाजाचे कार्यकर्ते आहेत, ज्यांच्यासाठी एक दिवस रात्र साहेब या कार्यक्रमासाठी रात्री 12-12 वाजेपर्यंत आजारी असताना पोस्टर लावत फिरलेत. हे वडार समाजाचे कार्यकर्ते आहेत. सॉरी, गोसावी समाजाचे शिवाजी चौगुले साहेब. माझे आपला एक गरीब मराठा कार्यकर्ता आहे प्रकाश शिंदे साहेब. इतकं त्याला ताप आला होता. आम्ही प्रचारला जात असताना पाऊस येत असताना तो फणफणत होता, पण खाली उतरलं की पोस्टर लावायला पहिला पळत होता. अरे ह्या ज्या आंबेडकरी आमच्या याच्यावर नावं ठेवतात ना, अरे त्या गरीब मराठ्याचा उदाहरण घ्या. तुम्ही नेऊन विका लागलात, चळवळीला विका लागलात, एका तुकड्यासाठी विका लागलात, जातीवाद्यांच्या कळपात जाऊन बसलात. आणि त्या गरीब मराठा हा वडार समाज आणि साहेब चर्मकार समाजाचा आपला तालुक्याचा महासचिव आहे. तो जवळ 300 कार्यकर्ते आणण्याचा संकल्प केला होता. त्याला ब्रेन म्हणजे त्याच्या डोक्यात गाठी झाल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. असे अक्कलकोटचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर नितांत प्रेम करणारे आहेत रे. लुच्चेगिरी करून एका तुकड्यासाठी चळवळ विकणारे नाही आहेत. शिलामणी बनसोडे असू दे, विशाल असू दे, मातंग समाजाचा आहे. 3 दिवस आजारी पडला साहेब विशाल. दवाखान्याला घेऊन गेला तरी चालायचंच. 2 गाड्या केल्या होत्या, अख्खा तालुका पिंजून केलं. आम्ही निष्कलंक आहे साहेब म्हणून तर इतकं जनता आमच्या पाठीमागं उभं आहे आणि श्रद्धेय बाळासाहेबांच्या पाठीमागं उभं आहे. काय शिकवलं बाळासाहेबांनी? अरे शेपट्या घालण्यापेक्षा लढायचं शिकवलं बाळासाहेबांनी. लढायचं. आम्हाला अगोदर साहेब बूथसाठी आम्ही भांडणं करत होतो. बूथ एक आमच्या गल्लीतल्या एका वार्डासाठी एक बूथ, समजा काँग्रेस आणि BJP 2 पार्टी आम्ही भांडणं करत होतो. तो बूथ मला पाहिजे, तो पाहिजे. पण बाळासाहेबांनी, श्रद्धेय बाळासाहेबांनी आम्हाला त्या बूथवर काय चालतं, त्याचा नंबर काय आहे, तो बूथ कसा हँडल करायचा, तो इलेक्शन कसा लढवायचा, तो फॉर्म कसा भरायचा, तो जनतेपर्यंत कसं जायचा हे शिकवलं. स्वाभिमानाने कसं ताट छातीमानाने उभं राहायचं हे शिकवलं. आणि त्या बाळासाहेबांना तुम्ही नावं ठेवताय भाजपचं बी टीम. बरंच प्रचार केले साहेब आमच्यातले की याला मतदान झालं की त्याला अमुकला फायदा होतं, तमुकला फायदा होतं, पळून जाईल, अमुक जाईल, असं जाईल. आणि करणारे आपणच आहे, करणारे आपलेच. एवढं सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, एकच आहे, ज्या वेळेस याच्या पुढं हे आता जसं जसं इलेक्शन जवळ येतील, स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन जवळ येतील, हे लोक अफवा सोडायला चालू करतात. त्याला मतदान केल्यावर काय होतं ते BJPला फायदा होत आहे, याला मतदान काय केलं तर त्याला BJPला फायदा होत आहे. याच्याबद्दल साहेब तुम्हाला बरोबर सविस्तर सांगतील की BJPला कुणाचा फायदा कसा झाला. पण आम्ही तुमच्या सर्वांच्या साक्षीने या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये वंचितचा झेंडा फडकवायचा का? मी परत एकदा बोलतो, आपण 7 क्विंटल जनावर पचवण्याची ताकद आपल्याजवळ आहे. हे चिल्लर आवाज करायचं नाही. आवाज करायचं असलं तर यांच्या कानामध्ये भोकं पडलं पाहिजे. अक्कलकोट मध्ये वंचितचा झेंडा फडकवायचा का? अक्कलकोट मध्ये वंचितचा झेंडा फडकवायचा का? निवडणुका लढवायचं का? धन्यवाद साहेब. तुमच्या परत सगळ्यांचा, तुमच्या सर्वांचा मी आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद अण्णा. अतिशय मोलाने गावखेड्यामध्ये जाऊन अण्णांनी या ठिकाणी हे वंचित बहुजन आघाडीला सक्षम केलं आहे. आज आपण संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये जर खऱ्या अर्थानं
लोकसभा असेल, विधानसभामध्ये सभा असेल, SC ST OBC समाजाला सर्वात जास्त उमेदवारी देण्याचं कोण काम करत असेल तर ते सध्या बाळासाहेब आंबेडकर आहेत. येथील अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण इथल्या शोषितांच्या, वंचितांच्या, पीडितांच्या पाड्यामध्ये कोण टाकण्याचं काम करत असेल तर ते आंबेडकर घराणं आहे, ते सध्या बाळासाहेब आंबेडकर आहे, ते वंचित बहुजन आघाडी आहे आणि त्यांच्याच माध्यमातून सध्या सुजाता आंबेडकर साहेब आहेत. म्हणून आपण आंबेडकर घराण्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. यानंतर ज्यांना या ठिकाणी उमेदवाराच्या माध्यमातून नवचैतन्य निर्माण केलं ते म्हणजे वंचितचे उमेदवार आदरणीय संतोष कुमार इंगळे शेठ यांना विनंती करतो की आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम आपल्या सर्वच महामानवांना अभिवादन करतो. मडकांबे साहेब ज्या जोशने बोलले तितकं मला जमेल की असं वाटत नाही आहे. कारण मडकांबे साहेब हे तळागाळातून आलेले सच्चे कार्यकर्ते आहेत. साहेब, मडकांबे साहेब, मलाही तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी सुजातदादा समोर सर्वप्रथम बोलण्यासाठी जी संधी दिलात आणि साहेब काही करून तुम्ही ह्या प्रोग्रामला या असा जो हट्ट पकडलात त्याबद्दल तुमचं मी खरंच आभारी आहे. कारण का इलेक्शन झाल्याच्या नंतर मी प्रथमच तुमच्या समोर येतोय आणि तुमच्याशी संवाद साधतोय, ह्याचं मला फार मोठं मानसिक समाधान आहे. कारण इलेक्शनच्या निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस तिकीट फायनल होत होतं त्यावेळेस बऱ्याच लोकांचं मत होतं आपल्याकडं जो बाहेरून जो उमेदवार येतोय, बाहेरून म्हणजे मी फक्त कामानिमित्त मुंबईला आहे, व्यवसायानिमित्त मुंबईला आहे, मी आहे कर्जाळचाच, पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं की बाहेरचा आलेला माणूस तो मध्येच निघून जाईल, तो न्याय देऊ शकणार नाही. मित्रांनो, आज तुमच्या परत मी साक्षीनं सांगतो, हे जिथे लिहिलेलं आहे काल पण, आज पण आणि उद्या पण, मी आज पण तुमच्यात आहे, उद्या पण तुमच्याकडेच राहणार आहे. कारण का इतकं मोठं स्टेज, इतकी मोठी संधी जी बाळासाहेबांनी मला उपलब्ध करून दिलेली आहे, त्या संधीचं सोनं कसं करायचं त्याच्यावर आपण सर्वांनी मिळून काम करूया. जसं मडकांबे साहेब बोलले की जोपर्यंत सत्ता, पावर, जोपर्यंत पावर आपल्या हातामध्ये येत नाहीये तोपर्यंत आपण फार कमी प्रमाणात रिझल्ट देऊ शकतो. एकदा काय पावर आपल्या हातात आली, जे काय बेसिक प्रश्न असतील आपले सर्वांचे ते सोडवल्याशिवाय आपण राहणार नाहीये. साहेब, इथला सर्वात मोठा प्रश्न आहे हा तुमच्यासमोर थांबलेला जो युवक आहे, असाच 25 वर्षा अगोदर मुंबई ठिकाणी कामाच्या निमित्ताने गेला. माझ्यासारखे लाखो बांधव आज इथून मायग्रेट झालेले आहेत, ते इथंच थांबले पाहिजे. आज आमचे जे सिनियर सिटीजन असतील, जे आमचे आईवडील असतील, ते खेडेगावामध्ये राहतात, त्यांची फार हालाकीची अवस्था आहे. त्यांच्याकडे बघण्यासाठी मुलं सर्व मुंबईला राहतात, ते आजारी असतील, काय दुसरे काय बेसिक प्रॉब्लेम असतील तर तिथून येऊन त्यांना ते सर्व करावं लागतंय. तर हे जर थांबवायचं असेल तर ह्या अक्कलकोटची पावर, अक्कलकोटची सत्ता ज्यावेळेस आपल्या हातात येईल, मी खात्रीने सांगतो हे चेंज करून दाखवू आम्ही. आणि मी माझ्या इलेक्शनच्या टायमात पण हेच सांगायचो की ह्यांच्यावर टीका करत बसण्यापेक्षा आपण ग्राउंड लेवलला काम करूया. सत्ता कशी येईल, सत्ता कसं काबीज करता येईल ह्याच्यावरती काम करूया. सुजातदादा, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. अक्कलकोट ह्या ठिकाणी ह्या सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत ह्यांच्या मदतीने एक दिवस आम्ही सत्तेजवळ गेल्याशिवाय राहणार नाही ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि मला ह्या ठिकाणी बोलण्याचा जो तुम्ही संधी दिलात, कारण का बराच टाइम झालेला आहे, एकदा काय माईक हातात आलं की ते सुटत नाहीये, पण मी माझ्या भावना कंट्रोल करतो आणि इथंच थांबतो. परत एकदा तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय भीम. थँक्यू. धन्यवाद साहेब. आज महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा प्रश्न असू द्या, वसतिगृहाचा प्रश्न असू द्या, तर यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं कोण लढत असेल तर ते वंचित बहुजन आघाडी लढत आहे.
आज पुण्यामध्ये प्रकरण झालं, एससी समाजाच्या मुलींना या ठिकाणी हिरवण्यात आलं, त्या आपल्या समाजाच्या भगिनीसाठी खऱ्या अर्थानं कोण धावून गेले तर ते आंबेडकर घराणे आहे, आदरणीय सुजातदादा आंबेडकर आहेत. त्यांच्या माध्यमातून इथल्या माता बहिणींना न्याय देण्याचं काम झालं. आज आपल्याला वाली समाजाला कोण आहे, बाळासाहेबांनंतर बाबासाहेबांनंतर आपल्या समाजाला कोण वाली असेल तर ते सुजातदादा आंबेडकर आहेत. म्हणून सुजातदादा आंबेडकर आगे पडो. यानंतर सोलापूर जिल्हा निरीक्षक आदरणीय प्राध्यापक सोमनाथजी साळुंके सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट तालुका अक्कलकोट शहर यांच्या वतीने आयोजित युवा एल्गार सभेमध्ये उपस्थित असणारे महाराष्ट्राचे देशाचे युवा नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर नितीन ढेपे, ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली ते संतोष शेठ इंगळे, धडाडीचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, सर्व तालुक्याचे पदाधिकारी, जिल्हा कमिटीचे पदाधिकारी आणि उपस्थित बंधूंनो भगिनींनो, जय भीम. 2 वर्षापूर्वी याच ठिकाणी एक सभा झाली. 7 ऑगस्ट 2023 मंडल दिवसा दिवशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये इथे सभा झाली. अक्कलकोटच्या समस्त मुस्लिम बांधवांना मला आठवण करून द्यायची आहे. त्या सभेच्या अगोदर 1 महिना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजावरती होणारे हल्ले वाढले होते. अक्कलकोट तालुक्यामध्ये 16 ते 17 घटना घडल्या होत्या. मुस्लिम बांधवांना विनाकारण त्रास देण्याचा कार्यक्रम या तालुक्यामध्ये सुरू होता. विनाकारण त्याची जनावरं ओढून नेली जायची, गुडघ्यावरती रांगायला लावलं जायचं, नाक घासायला लावलं जायचं. अशा प्रकारचे बरीचशी प्रकरणं या तालुक्यामध्ये घडली. इथल्या मुस्लिम बांधवांना मला विचारायचं, हे तुम्हाला अजून लक्षात आहे का? 2 वर्षापूर्वी मुस्लिम बांधवांनी सर्व पक्षाचे दरवाजे ठोठावले. काँग्रेसच्या दरवाजामध्ये गेले, विरोधी पक्षाच्या सर्व पक्षांच्या दरवाजामध्ये गेले. मुस्लिम बांधवांच्या पाठीशी कुणीही ठामपणे उभं राहिलं नाही. अक्कलकोट तालुक्यातले सगळ्या मुस्लिम बांधवांचे प्रतिनिधी, हल्ले वाढले होते, अत्याचार वाढला होता. त्यावेळी मुस्लिम बांधवांच्या समोर एकच पर्याय शिल्लक राहिला आणि इथला मुस्लिम बांधवांचं शिष्टमंडळ या महाराष्ट्राचे देशाचे बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना भेटायला आले. मुस्लिम बांधवांनी विनंती केली की साहेब तुम्ही यायला पाहिजे, त्याशिवाय आमच्यावरती होणारे हल्ले थांबणार नाहीत, आम्हाला न्याय मिळणार नाही. आम्हाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर बाबासाहेबांचा नातू अक्कलकोटमध्ये यावं लागेल, तरच आम्हाला न्याय मिळेल. मित्रांनो, बाळासाहेबांनी काही बघितलं नाही. हा मुस्लिम बांधव माझ्याबरोबर राजकीय प्रवासामध्ये आहे का नाही, तो माझ्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये आहे का नाही, याचा कुठलाही विचार केला नाही. बाबासाहेबांच्या विचारानं चालणारे आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर लगेचच होकार दिला आणि अक्कलकोटमध्ये आले. मुस्लिम बांधवांना मला आठवण करून द्यायची आहे आणि मला अभिमानानं सांगायचं आहे, ज्या दिवशी बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेले त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांच्या वरती होणारे हल्ले थांबले गेले. या तालुक्यामध्ये एकही घटना मुस्लिम बांधवांच्या वरती हल्ल्याची त्याच्यानंतर घडलेली नाही. महाराष्ट्रामध्ये हे हल्ले होत होते. बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये मुस्लिम बांधवांच्या पाठीशी थांबण्याची भूमिका घेतली आणि महाराष्ट्रामधले मुस्लिम बांधवांचे वरती होणारे हल्ले थांबले. मला मुस्लिम बांधवांना विचारायचं आहे, तुमच्यावरची होणारे हल्ले थांबले गेले, तुम्हाला न्याय मिळाला, बाळासाहेब तुमच्या पाठीशी ठामपणे थांबले गेले, आता जबाबदारी कुणाची आहे? येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून बाळासाहेबांचे हात भक्कम करण्यासाठी अक्कलकोट नगर परिषदेची निवडणूक आपल्याला लढवायची आहे. हे मुस्लिम बांधवांनी आता विसरायचं नाही. कुराणमध्ये सांगितलंय प्रेम एकतर्फी नसतं. बाळासाहेब कधीही अर्ध्या रात्री तुमच्यासाठी धावून यायला तयार आहेत.
पण हे प्रेम एकतर्फी भविष्यामध्ये होणार नाही. वंचित बहुजन आघाडी मुस्लिम बांधवांच्यासाठी अर्ध्या रात्री उठून आली, तुमच्या बरोबर थांबली, होणाऱ्या हल्ल्याला तुमच्या बरोबर साथ दिली, तुमचे हल्ले थांबवले. आता जबाबदारी तुमची आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातला मुस्लिम बांधव आज वंचित बरोबर आहे. अक्कलकोटमध्ये 30% मुस्लिम बांधव आहेत. तुम्ही जर निर्णय घेतला तर अक्कलकोटचा इतिहास बदलेल. इथला इतिहास नव्हे, भविष्य आपल्यामध्ये हातात जर घ्यायचं असेल तर हीच निर्णायक वेळ आहे. मला विचारायचं आहे, तुम्ही ज्यांना सहकार्य केलं विधानसभेमध्ये, तुमच्या तालुक्यातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला सहकार्य केलं, तुमचं काय कल्याण झालं सांगा? तुमचं कल्याणला मत देऊन झालेलं नाही. तुमचं जर कल्याण व्हायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी बरोबर यावं लागेल. तुम्ही विरोधामध्ये ज्यांना मतदान केलं तो माणूस आहे का आज विरोधामध्ये? तो पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलाय. म्हणजे जर खऱ्या अर्थाने इथं विरोधक कोण असेल, भारतीय जनता पार्टीचा विरोधक कोण असेल तर ते फक्त आहे वंचित आणि वंचित बहुजन आघाडी आहे. त्यामुळे माझ्या समस्त मुस्लिम बांधवांना आवाहन करायचं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या विचाराचं सरकार आल्याशिवाय आपले प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाहीत. आणि म्हणून निश्चय करायचा आहे, फक्त हल्ले होत असतील तर वंचित बहुजन आघाडी नाही. आता सत्तेसाठी, हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी आपण निवडायचं आहे आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता अक्कलकोटच्या नगर परिषदेमध्ये आणि तालुक्यामध्ये आणायची आहे. इथे एक फोटो आहे सोमनाथ सूर्यवंशीचा. वंचित बहुजन आघाडीनं सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांनी काळा कोट चढवला. सुप्रीम कोर्टापर्यंत बाळासाहेब भांडत गेले आणि सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून दिला. महाराष्ट्रामधला वडार समाज ठिकठिकाणी ज्यावेळी वडार समाजावरती हल्ले व्हायचे त्यावेळी तो अन्याय, अत्याचार पचवायचा, खपवून घ्यायचा, कारण न्याय कुणी देत नव्हतं. पण मित्रांनो लक्षात ठेवा, बाळासाहेबांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या रूपानं जाहीर केलं, महाराष्ट्राला सांगितलं की वडार समाज असू दे नाहीतर कुणीही असू दे, जर तुम्ही अडचणीत असाल, जर संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन तुमच्यावरती हल्ले होत असतील, अत्याचार होत असेल तर वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. या समस्त वडार समाजाला मला आवाहन करायचं आहे, महाराष्ट्रामध्ये वडार समाजाच्या कार्यकर्त्यावरती हल्ला झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी धावून आली, बाळासाहेब धावून आले. आता या अक्कलकोटमधल्या आणि तालुक्यातल्या वडार समाजाला निश्चय करायचा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर वंचित बहुजन आघाडीला सहकार्य केलं, साथ दिली तर आपल्या विचाराचं सरकार येऊ शकतं, आपल्या विचाराची सत्ता येऊ शकते. कुणाच्या दारामध्ये न्यायासाठी उभं राहण्याची वेळ येणार नाही, आपणच मालक या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे मला वडार समाजाला, इथल्या गोसावी समाजाला, ज्यांच्या न्यायासाठी, ज्यांच्या कागदपत्रासाठी वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदनं दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी इथं अक्कलकोटमध्ये या ठिकाणी शिष्टमंडळ पाठवून तुमच्या कागदपत्रासाठी या ठिकाणी कॅम्प लावला, शिबिर लावलं. वंचित बहुजन आघाडी तुमच्यासाठी कायम धावून येते. मला वडार समाजाला आवाहन करायचं आहे, मला गोसावी समाजाला आवाहन करायचं आहे, अरे आपली सत्ता आली तर हे प्रश्न कायमस्वरूपी सुटतील. म्हणून आपली सत्ता येण्यासाठी तुम्हाला आता काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं वातावरण खूप तापलंय. ओबीसीच्या हक्कासाठी बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर रान पेटवत आहेत. मराठा आणि ओबीसी समाजावरती ज्यावेळी वितुष्ट निर्माण झालं होतं, महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज ज्यावेळी एकाकी पडत चालला होता, भयभीत होत चालला होता, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या हक्कासाठी, ओबीसींना आधार देण्यासाठी बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसी संवाद यात्रा काढली आणि या महाराष्ट्रातल्या ओबीसींना सांगितलं, तुमच्यावरती जर हल्ले होत असतील, तुमचं आरक्षण जर जात असेल तर मी तुमच्या पाठीशी आहे. या महाराष्ट्रामध्ये कित्येक पक्ष आहेत, पण एकच पक्ष वंचित बहुजन आघाडी की ज्यानं ठाम भूमिका घेतली की मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसी समाजाचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे. माझं आव्हान आहे इथल्या प्रस्तावित पक्षांना, तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका जाहीर करा. तुम्ही एकतर सांगा की तुम्ही ओबीसींच्या बाजूने आहे का तुम्ही मराठ्यांच्या बाजूने आहे, तुम्ही कुणाच्या बाजूने आहे. तुम्ही ओबीसीच्या स्टेजवर येता, ओबीसीला त्या ठिकाणी गोंजारता, तुम्ही मराठा समाजाला गोंजारता, तुमची ठाम भूमिका या ठिकाणी दिसत नाही. सगळ्या जनतेने विचार करायचा आहे की कोण ठाम भूमिका घेतं, कोण प्रखर भूमिका घेतं.
आणि मग लपवायची भाषा, उघडायची भाषा, कोण दुटप्पी वागतं याचा अभ्यास जनतेनं करायचा आहे. मी ठामपणे सांगतो, मी ओबीसी समाजातला कार्यकर्ता आहे. मी सगळे पक्षांचा अभ्यास केला आहे. ओबीसी समाजाला जर न्याय कोणी द्यायची भूमिका घेतली असेल तर ती फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी इतरांच्या सारखं फक्त जाहीर केलेलं नाही, त्यांच्या प्रश्नासाठी बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावरती उतरलेत. पहिल्यांदा या देशामध्ये मंडल आयोग लागू व्हावा, ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून बाळासाहेब आले होते. बाळासाहेबांनी ईडब्ल्यूएस आरक्षण जाहीर झाल्यानंतर ओबीसीला 52% आरक्षण मिळावं मागणी करणारा नेता या ठिकाणी देशात कोण असेल तर ते फक्त बाळासाहेब होते. ओबीसीचं आरक्षण गेल्यानंतर ओबीसीला आरक्षण राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरणारं नेतृत्व जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब होते. म्हणून ओबीसीला मला आव्हान करायचं आहे, या देशामधला, या महाराष्ट्रामधला कुठलाही नेता तुमचं आरक्षण वाचवणार नाही. मी ओबीसी आहे, मला माहिती आहे की जर आरक्षण वाचवायचं असेल तर फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या बरोबर आपण गेलं पाहिजे, तरच आपलं आरक्षण वाचू शकतं. नाहीतर हे सगळे पक्ष आरक्षण संपवायच्या मार्गावरती आहेत. याचा अभ्यास ओबीसीने करावा, हे आव्हान मी ओबीसीना करतो. ओबीसी असतील, गोसावी समाज असतील, बहुजनातले वडार समाज असेल, मातंग समाज असेल, सगळे असतील, आणि महत्त्वाचं या अक्कलकोटमध्ये मुस्लिम समाज असेल. आपण सगळे जर एक झालो तर कुठलाही प्रस्थापित पक्ष आपल्यासमोर टिकणार नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये, या अक्कलकोटमध्ये जर आपल्या विचाराची सत्ता आणायची असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय आपल्या समोर आहे. या पर्यायाचा तुम्ही स्वीकार करावा, वंचित बहुजन आघाडीला ताकद द्यावी आणि वंचित बहुजन आघाडीची विजयी सभा याच चौकामध्ये व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि विजयाचं आव्हान करून मी माझं मनोगत थांबवतो. जय भीम. मनपूर्वक धन्यवाद सर. ज्या समाजाला या ठिकाणी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही त्या समाजाला या ठिकाणी हिरवलं जातं, त्या तृतीयपंथी समाजाला या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी शमीताई पाटील यांच्या माध्यमातून उमेदवारी देऊन खऱ्या अर्थाने सांगितलं की प्रस्थापितांनो, येथील शोषित वंचित पीडित जो पिढ्याने पिढ्याकडे हिरवला समाज आहे त्या समाजाला आम्ही त्या ठिकाणी मूळ सत्तेत आणू, मूळ गाभाऱ्यात आणू, मूळ प्रवाहात आणू या ठिकाणी बाळासाहेबांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर मुस्लिम समाजाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बळ देण्याचं काम केलं आहे. मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे ते कमी करण्याचा बाळासाहेबांनी प्रयत्न केला आहे. भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचा पाठीराखा ताराहार कोण झाले आहे तर सध्या बाळासाहेब आंबेडकर झाले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंद करण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ते सध्या बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आंबेडकर गणाच्या पाठीशी राहिले पाहिजे, बाळासाहेबांच्या पाठीशी राहिले पाहिजे. आज बाळासाहेबांनी संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुद्धा संपूर्ण इथल्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे. त्याच्याच माध्यमातून आदरणीय आपले नितीनजी ढेपे सर आहेत, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील, मार्गदर्शन करतील. आदरणीय सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. आदरणीय डॉक्टर नितीन ढेपे सर. सर्व महामानवांना ज्यांनी या मानवजातीचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांच्या विचाराला आणि कार्याला माझा सलाम. आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण युवा नेते सुजातदादा आणि युवा एल्गार सभा या सभेच्या आयोजनामध्ये सर्वात जास्त उत्साही आणि सर्वात जास्त तरुण असं व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रशेखर मडिखांबे. तुम्ही युवाचे अजून. चंद्रशेखर, युवापेक्षा तुमचा उत्साह जास्त आहे आणि तुम्ही युवापेक्षा मोठे होऊन फादरबॉडीमध्ये कधी यायला मी याची वाट बघतोय. अजून युवामध्येच आहात तुम्ही. मी डॉक्टर नितीन ढेपे, त्वचारोग तज्ञ. मी आत्ता भाषण करण्याच्या आधी विचारलं सोमनाथजींना की वंचितच्या सभेमध्ये भाषण करताना एवढ्या मोठ्या आवाजात बोलणं कंपल्सरी आहे का, नाही तर पक्षातून काढून टाकतील वगैरे असं काही नाही का. तर मी माझ्या डॉक्टरच्या पट्टीमध्ये बोलतो.
तर मी त्वचारोग तज्ज्ञ सोलापूर, महाराष्ट्रात, देशभरामध्ये आणि परदेशातही, म्हणजे वर्षातले 100 दिवस परदेशामध्ये असायचो. 700-800 भाषणं दिलीत परदेशामध्ये आणि पूर्ण देशामध्ये त्वचारोग तज्ज्ञामध्ये बऱ्यापैकी सगळ्यात मोठा डॉक्टर असं म्हणजे ओळखलं जातात. आणि तरी हा डॉक्टर वंचितमध्ये कसा, असं बरेच जण मला म्हणजे विचारायचे की साहेब तुम्ही भाजपाचं मटेरियल आहात, इकडे कुठे आलात? मी योग्य ठिकाणी आलेलो आहे. तर मी वंचितमध्ये का, याची 2 कारणं आहेत. एक, पहिलं कारण की माझ्यासारख्या शिकलेल्या माणसानं ज्या व्यक्तीला हा माझा नेता आहे असं अभिमानानं म्हणता यावं, असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. अनेक अजून एक माईक द्या की. हा बंद करू, ठीक आहे. आता येतोय. तर माझ्यासारख्या शिकलेल्या माणसानं अभिमानानं सांगावं की बाबा हा माझा नेता आहे, असं ज्याच्याबद्दल म्हणावं, अशी व्यक्ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि का, 2 कारणं. कारण ही व्यक्ती विचारानं मोठी आहे आणि कृतीनं सुद्धा मोठी आहे. सर्व गरीब, वंचित, दीनदुबळ्या लोकांना न्याय मिळावा म्हणून बाबासाहेब झगडले आणि तोच वारसा पुढं बाळासाहेबांनी चालवलेला आहे. मला सांगा की जर आंबेडकर हे नाव असेल तर देशामध्ये कुठलंही सरकार असेल, कुणाचंही सरकार असेल, तर काहीही न करता घरी बसून 1 मंत्रिपद तर ऑटोमॅटिक मिळालं असतं. पण बाळासाहेबांनी कधीही आपल्या कुटुंबासाठी पद आणि मंत्रिपद घेतलं नाही. त्यांनी सदैव समाजासाठी काम केलेलं आहे. जर मंत्रिपद मिळायचं असेल तर माझ्या समाजातल्या माणसाला मिळालं पाहिजे, मला नाही. आणि ज्यांना मंत्रिपद केंद्रामध्ये मिळाली त्या लोकांनी काय दिवे लावलेत? आपल्या समाजाचा केंद्रामध्ये मंत्री आहे, त्या पक्षाला तरी फायदा झाला का? नाही. समाजाला काय फायदा झाला का? 0. तर मला माझ्या घरामध्ये पद नको, माझ्या लोकांना पद मिळालं पाहिजे. माझी जनता जी आहे, जे सामान्य लोक आहेत, ते राज्य करणारी जमात बनली पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी बाळासाहेबांनी रस्त्यावर उतरून प्रयत्न केले. हे पहिलं कारण. दुसरं कारण, नुसते विचार मोठे आणि स्पष्ट असून भागत नाही, तशी कृती लागते. जेव्हा महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, मी ओबीसी, मी गोरव समाजातला, जेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा कुठलाही पक्ष त्यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नव्हता. प्रत्येकाचं नरोवा कुंजरोवा, या पण बाजूनं किंवा त्या पण बाजूनं. बाळासाहेबांनी पहिल्यांदा आव्हान दिलं की प्रत्येक पक्षानं भूमिका जाहीर करा, तुम्ही ओबीसीच्या बाजूने आहात की मराठ्यांच्या बाजूने आहात. आणि सगळ्यात पहिल्यांदा बाळासाहेबांनी भूमिका जाहीर केली की ओबीसींचं ताट वेगळं, मराठ्यांचं ताट वेगळं. मराठ्यांना आरक्षण नक्की द्या, पण ओबीसींच्या ताटामधून नको, अशी भूमिका मांडणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. त्यामुळे मी आज या व्यासपीठावरून अक्कलकोटमधल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी जनतेला सांगू इच्छितो की बाकी सगळे पक्ष हे ओबीसींचा आपला वापर करून घेत आहेत. ओबीसींसाठी खऱ्या अर्थानं लढणारा, उभं राहिलेला माणूस म्हणजे फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. जेव्हा कुठलाही पक्ष ओबीसीचा आरक्षणाच्या बाजूने उभा नव्हता तेव्हा बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रा काढली ओबीसींसाठी. आणि त्यामुळे मी ठरवलं की बाबा बाळासाहेब आंबेडकर ओबीसींच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरतायत, तर मला त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. म्हणून मी बाळासाहेबांच्या पाठीशी उभा आहे, बाळासाहेबांच्या बरोबर उभा आहे आणि त्यांच्याबरोबरच मी उभा राहीन. आज आपण ज्यांना ऐकायला जमलेलो आहोत, सुजात भैया आंबेडकर, ते दिसताना एकदम स्मार्ट दिसतात, स्टायलिश दिसतात. त्यांची स्टाईल तर सगळ्यांपेक्षा वेगळी असते.
पण मी माझा राजकारणाचा जवळून अभ्यास आहे, मी सर्वांचा म्हणजे प्रत्येकाच्या विचाराचा त्यांच्या राजकारणाचा अभ्यास करतो. आत्ता भारतामध्ये असलेल्या सर्व राजकारण्यांच्या मध्ये जी तरुण पिढी आहे राजकारण करणारी, त्यातली सर्वात विचारी, बुद्धिमान, तल्लख असं व्यक्तिमत्व म्हणजे सुजातदादा आंबेडकर. जेव्हा पुण्याच्या कमिशनर ऑफिसमध्ये त्या 4 मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन दिलं होतं, मी पण होतो तिथं 3 वाजेपर्यंत, तेव्हा सुजातदादांनी ज्या पद्धतीनं त्या कमिशनरना प्रश्न विचारले, समोर बसलेल्या कमिशनर, असिस्टंट कमिशनर लोकांची तत्पप व्हायला लागले होते. मुद्देसूद, तुम्ही या मुद्द्यावर उत्तर द्या, पोलिसांच्याकडे उत्तर नाहीत. असं व्यक्तिमत्व म्हणजे सुजातदादा आंबेडकर. आणि सुजात नाम सुन के फ्लावर समझा है क्या, फायर आहे. आणि ते जेव्हा बोलायला उठतील तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तो खरंच फायर आहे. फायर म्हणजे अगदी मशीन गन, धाड 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 धाड, समोर कोणी असू देत. तर या बाळासाहेबांच्या प्रेमापोटी आणि सुजात भैयाचं तर मला म्हणजे कौतुकच आहे. एवढा हुशार, बुद्धिमान, तरुण नेता मी अलीकडच्या पिढीमध्ये नाही पाहिलेला. आत्ता मी सध्या देशात काय चाललंय त्याबद्दल मी 2 गोष्टी बोलतो. सध्या देशामध्ये सगळ्या लोकांना अफूची गोळी द्यायचं काम चालू आहे, नशा द्यायचं काम चालू आहे, लोकांना गुंगीत ठेवायचं काम चाललेलं आहे आणि लोकांना वेड्यात काढायचं काम चाललेलं आहे. आता माझ्यासारख्या माणसाला वाचून कळतं, पण बाकी सगळ्या तमाम जनतेला या ना त्या मार्गाने वेड्यात काढायचं काम चाललेलं आहे. जसं लोक अफू, गांजा, दारू देऊन नशेत ठेवतात, तसं हे सरकार, हे राजकारणी गरीब लोकांना वेगळ्याच धुंदीमध्ये ठेवतंय आणि त्यांचे मूळ प्रश्न बाजूला ठेवतंय. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर आपल्याला गोष्ट माहीत आहे, 2 बोके भांडतात लोणी वाटून घेण्यासाठी आणि एक माकड येतं, तुम्हाला मी लोणी वाटून देतो म्हणतं आणि त्या 2 बोक्यांना बाजूला बसवतं आणि लोणी स्वतःच खाऊन जातं. ह्या माकडासारखी भूमिका सध्याच्या या राजकारण्यांची आहे, या सत्ताधाऱ्यांची आहे. आपल्याला एकमेकांमध्ये भांडवायचं, तुला पण देतो, तुला पण देतो, तुला SC मध्ये देतो, तुला ST मध्ये देतो, तुला 15%, तुला 100%, तुला 200%. आणि सगळा मलिदा कोण? या सत्तेमध्ये बसलेले ही माकडं खात आहेत. त्यामुळे सध्या आपली कंडिशन, आपली गत झाली आहे बोक्यांसारखी आणि हे सत्ताधारी झालेत माकड, आपल्या वाट्याचं लोणी खायला लागलेले आहेत. तर या हे कसं व्हायला लागलेलं आहे, तो 2 गोष्टीवर त्यांचं चाललेलं आहे. 2 गोष्टीमध्ये आपल्याला ते वेड्यात काढायला लागलेले आहेत. सगळ्या लोकांना वेड्यात काढायच्या 2 सगळ्यात मोठ्या, जसं जत्रेमध्ये जादू करतात, असं काहीतरी धूर काढला आणि गायब करून दाखवलं, असं काहीतरी म्हणजे तुम्हाला संमोहित करतात आणि काहीतरी तुम्हाला काढून दाखवतात. हे जादू जी करतायत ना, हे जादू करायचं जे चाललेलं आहे, त्यांचे 2 हातखंडे जादूचे प्रयोग आहेत. एक आहे धर्मावर आणि दुसरं आहे जातीवर. जिथं चालल तिथं धर्म वापरायचा आणि तुम्हाला वेड्यात काढायचं, आणि जिथं धर्म नाही चालत तिथं जात आणायची आणि त्या जातीवर म्हणजे लोकांना वेड्यात काढायचं. कसं व्हायला लागलेलं आहे आता? धर्मावर वेड्यात कसं काढतात बघूयात. सगळ्या हिंदूंना धोका आहे मुस्लिमांपासून, असं यांचं तुंतुन चालू आहे कित्येक वर्षापासून. मान्य केलं, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, मान्य करू. आता परवा काय झालं की पाकिस्ताननं हल्ला केला आणि त्याच्यावर आपण ऑपरेशन सिंदूर केलं. आपण पाकिस्तानमध्ये जाऊन म्हणजे हल्ला करायला सुरुवात केली. तेव्हा वंचित बहुजन आघाडीनं पक्षाचं बॅनर न वापरता, बाळासाहेबांनी, आम्ही पण त्या ठिकाणी होतो, मुंबईला हुतात्मा चौकामध्ये आपण दिवसभर तिथं धरणं धरलं. सर्व पक्षाच्या लोकांना आवाहन केलं या आणि सरकारला सांगितलं की तुम्ही पाकिस्तानवर पूर्ण ताकदीनं हल्ला करा, पूर्ण देश तुमच्या मागं आहे, सर्व पक्ष तुमच्या मागं आहेत, तुम्ही पाकिस्तानवर हल्ला करा, आम्हाला तुमचा पाठिंबा आहे. आपण तिथं हुतात्मा चौकामध्ये सभा घेऊन सरकारला जाहीर पाठिंबा दिला. आणि झालं काय, 2 दिवसामध्ये पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्यानंतर 56 इंच छाती असणाऱ्या आपल्या पंतप्रधानांनी शेपूट घातलं. का
तर अमेरिकेच्या ट्रम्पनी त्यांना धमकी दिली, आपले पंतप्रधान घाबरले, त्यांनी शेपूट घातलं आणि युद्ध बंद केलं. जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांपासून सर्वांनी सांगितलं तुम्ही पाकिस्तानचा हीच वेळ आहे, पूर्ण बिमोड करा. आता मला सांगा, पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र आहे, तुम्ही तर हिंदूचा पक्ष आहात, तुम्हाला पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे, भांडण करायला गेलात आणि 2 दिवसामध्ये शेपूट घालून परत घरी परत आलात. का? म्हणजे तुमची ताकद फक्त गल्लीमधल्या मुसलमानावरच चालते. तुम्हाला पाकिस्तानच्या मुसलमानाबरोबर 2 दिवसामध्ये लढाई करता करता तुम्हाला शेपूट घालायची वेळ आली. मग जेव्हा बाळासाहेब विचारतात की तुम्ही सगळ्या जनतेला मुसलमानापासून धोका आहे असं सांगताय आणि आता तुम्ही पाकिस्तानला मोकळं सोडलं, अमेरिका पाकिस्तानच्या मागं उभं राहिलेलं आहे, आपल्यावर हल्ला केलेला आहे, त्याच्यानंतर अमेरिकेनं पाकिस्तानला काही बिलियन म्हणजे काही 100 कोटी 500-800 हजार कोटी इतका निधी पाकिस्तानला अमेरिकेनं दिला. म्हणजे अमेरिका कोणाच्या बाजूनं आहे? पाकिस्तानच्या बाजूनं. आपली लढाई अमेरिकेनं थांबवली. उद्या पाकिस्तान येऊन तुमच्यावर राज्य करेल भारतावर अशी परिस्थिती आणली. कुणी आणली? 56 इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांनी. म्हणजे तुम्हाला अक्कलकोटमधल्या गल्लीतल्या मुसलमानाची भीती घालायची आणि निवडणुकीमध्ये मतं घ्यायची, आणि जेव्हा मुसलमानांच्या विरुद्ध जो खरोखर आपला शत्रू आहे पाकिस्तानमधला मुसलमान, त्याच्या विरुद्ध तुमची लढण्याची हिंमत नाही, असं कणा नसलेलं, छाती नसलेलं, नेभळट, घाबरट 56 इंची म्हणणारं सरकार हे घाबरट आहे, नेभळट आहे. त्यामुळे जर त्यांना खरंच जर मुसलमानांना धडा शिकवायचा असता तर त्यांनी पाकिस्तानला शिकवलं असतं. ते सोडा, आता काय झालं? काल काय होतं? क्रिकेट मॅच कुठली होती? इंडिया पाकिस्तान. म्हणजे आणि हे क्रिकेट बोर्ड कोणाचं? आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष कोण? जय शहा, अमित शहाचा मुलगा, तो क्रिकेटचा अध्यक्ष. ह्याच्यावर त्याला क्रिकेटमधनं 100, 200, 1000, 10,000 कोटी कमवायचे. त्यामुळे त्यांना पाकिस्तान बरोबरची क्रिकेटची मॅच चालते आणि आपल्या अक्कलकोटमधला गल्लीतला मुसलमान चालत नाही. म्हणजे तुम्हाला धंदा करण्यासाठी पाकिस्तान चालतो, तुम्हाला पैसे कमवायला पाकिस्तान चालतो, आणि तुम्हाला मतं घेताना मात्र आपल्या गल्लीतल्या मुसलमानाकडे बोट दाखवायचं, त्याच्यापासून तुम्हाला धोका आहे म्हणायचं. हे आपल्याला वेड्यात काढणं नाही तर काय आहे? तुम्हाला खरंच जर मुसलमानाचा राग असता तर पाकिस्तानबरोबरची तुम्ही मॅच काल का खेळली? पाकिस्तानबरोबरचं युद्ध तुम्ही 2 दिवसामध्ये का थांबवलं? तुम्हाला फक्त हिंदू खतरे में आहे, हिंदू लोकांना धोका आहे हे फक्त निवडणूक आल्यावरच का कळतं? तर हे सर्व आपल्याला वेड्यात काढायची कामं चालू आहेत, आपल्याला उल्लू बनवायचं काम चालू आहे. आपले मांजर बनवून ठेवलेले आहेत आणि ते माकड बनवून लोणी खात आहेत. दुसरा कुठला खेळ आहे? दुसरा कुठला खेळ आहे? जातीचा. आपल्याला आपण विचारला रस्ता कुठे, शाळा का दिल्या नाहीत, अक्कलकोटचा विकास का नाही झाला, अक्कलकोटला आतापर्यंत रस्ते व्हायला पाहिजे होते, शाळा व्हायला पाहिजे होते, कॉलेज व्हायला पाहिजे होते, यातलं काही नाही झालं. का झालं नाही? तो प्रश्न बाजूला. मुस्लिम आरक्षण, जात. मला सांगा की आता जो आपला पुढारी, जो आपला नेता इतकी वर्ष आपला आमदार होता, मंत्री होता, त्याला अचानक परत जाऊन भाजपाच्या लाईनीत जाऊन बसायची वेळ का आली? तर तालुक्याचा विकास करण्याच्या ऐवजी आपल्या आधीच्या आमदाराने स्वतःचा विकास केला, एवढा विकास केला, एवढा विकास केला की कुठं ठेवू घरामध्ये, घरात मावना. मग ते धोक्यात येऊ नये, मागं ईडी लागू नये, मागं सीडी लागू नये, मागं बीडी लागू नये म्हणून त्यांना म्हणजे भाजपाकडे जावं लागलं. म्हणजे आपण ज्यांना आतापर्यंत 20-30 वर्ष निवडून दिलं, त्यांनी जो पैसा खाल्ला तो सरकारनं आता काढू नये म्हणून त्यांना जग मारत भाजपाला पाठिंबा द्यायची वेळ आलेली आहे. आणि आता असलेले आमदार काय करतायत? कुठला गरीब ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर धर, लाव त्याच्या मागे केस, धर, दे त्याच्यावर 2 केसेस टाक. म्हणजे आपण ज्यांना ज्यांना मतं दिली त्यांनी स्वतःसाठी काम केले, स्वतःचं घर भरलेलं आहे आणि निवडणुकीमध्ये मात्र आपल्याला धर्म दाखवला, जात दाखवली, वेड्यात काढलेलं आहे. आता मला सांगा, आता या आरक्षणामध्ये आपण एवढे मोठे सगळे म्हणजे मोर्चे बघितले,
या आरक्षणाचा जो काही लढा चाललेला आहे त्याची मला सांगा सुरुवात कुठे झाली? मराठा मोर्चांची सुरुवात झाली कुठे? विसरले असतील लोक. कोपर्डी प्रकरणानंतर अॅट्रॉसिटी रद्द करा म्हणून पहिल्यांदा मोर्चे निघालेले होते. त्यामुळं हे जे सगळे मोर्चे सुरू झालेले आहेत त्याची बंदूक रोखली होती कशावर? अॅट्रॉसिटी रद्द करा. नंतर त्यांना लक्षात आलं की बाबा हे लोक जास्त काय आपल्याला त्रास देणार नाहीत, तो विषय सोडून दिला. नंतर विषय कुठला निघाला? ओबीसी आरक्षण द्या. पुढचा विषय कुठला? ओबीसी आरक्षण रद्द करा. आता मोर्चे, कोर्ट, उपोषण, न्यायालय या सगळ्या माध्यमातून एकच काम चालू आहे. एकतर आरक्षणामध्ये आम्ही घुसतो म्हणजे आरक्षण राहणारच नाही किंवा आरक्षण रद्द करतो, नाहीतरी काय केलेलं आहे SC STच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण आणलं म्हणजे आपल्या आपल्यात भांडणं लावली. त्यामुळं या सत्तेमध्ये असलेल्या लोकांचा एकमेव कार्यक्रम चाललेला आहे, एकतर आरक्षण घालवायचं आहे. त्यांना आपल्याला आरक्षण द्यायचं नाहीये. त्यांना एवढं कन्फ्युजन करायचं आहे की उद्या गॅझेट आलं, काय होते? गॅझेटनुसार मराठ्यांना आरक्षण द्या. त्या गॅझेटमध्ये लिहिले धनगर ST आहेत, आता धनगर ST मागणार. आणखीन 10 जाती आहेत, त्यांना ST मध्ये यायचं आहे, ST त्यांच्याशी भांडणार. NT आणि STचं भांडण, OBC मराठ्यांचं भांडण, या सगळ्यांच्या मध्ये खूप भांडण करताय. आरक्षणच रद्द करा. यांना आरक्षणाबद्दल गोंधळ माजवायचं, कन्फ्युजन करायचं आहे आणि हळूहळू हे आरक्षण घालवायचं आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या, कुठलाही सत्तेमध्ये असलेला पक्ष हा आपल्याला आरक्षण द्यावा यासाठी खूप उत्सुक नाही आहे. त्याला नाईलाजानं द्यावं लागलेलं आहे आरक्षण. आणि हे आरक्षण आपल्या पदरामध्ये अजून आपल्या घरामध्ये काहीतरी येतंय ते आधी रद्द करायच्या मार्गावर चाललेलं आहे. ओबीसीचं धोक्यात आता आहे, पण SC STचं उद्या. आम्ही जात्यामध्ये आहोत ओबीसी, पण SC ST सुपामध्ये आहेत. आज नाही तर उद्या नंबर लागणार आहे. सुरुवात झाली वर्गीकरणाने. त्यामुळे एक लक्षात घ्या की यामध्ये सगळे पक्ष एकच आहेत. काँग्रेस असेल, BJP असेल. बाळासाहेब सांगतात एक सापनाथ आहे, एक नागनाथ आहे. साप काय, नाग काय, आपल्याला चावणारच आहे. आपला मित्र कोणच नाहीये. ना काँग्रेस आपला मित्र आहे, ना भाजप आपला मित्र आहे. काँग्रेसचा मंत्री आपल्या तालुक्यात खाल्ला खाल्ला खाल्ला, भाजपाच्या वळसणीला गेला. सध्याचा जो आहे तो आपल्या कार्यकर्त्यांच्यावर खटले दाखल करतोय. त्यामुळं भाजपा पण आपला नाहीये आणि काँग्रेस पण आपला नाहीये. बाळासाहेबांना निवडणुकीमध्ये पराभूत केलं, ज्यांनी पाडलं, तो पक्ष कुठला? काँग्रेस. बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पाडलं, तो पक्ष काँग्रेस. आणि बाळासाहेब निवडणुकीमध्ये पडावेत म्हणून दोघांनी एकत्र मिळून काम केलं, भाजप आणि काँग्रेस. त्यामुळे भाजप पण आपल्या बाजूचा नाहीये आणि काँग्रेस तर आपल्या बाजूचा नाहीच नाहीये. आपला पक्ष, एकला पक्ष, वंचित बहुजन आघाडी. त्यामुळे ज्यांना कोणाला म्हणायचं असेल की आपण म्हणजे काँग्रेसच्या बरोबर युती करावी, राष्ट्रवादीबरोबर युती करावी वगैरे, आपण कोणाकडेही जाणार नाही. आपण मध्यवर्ती असू. आपल्याकडे जे येतील त्यांना आपल्या सोयीनुसार, आपल्या गरजेनुसार आम्ही पाठिंबा द्यायचा का नाही ते आम्ही ठरवू. आम्हाला कोणी शिकवू नये की तुम्ही युती का करत नाही आणि तुम्ही युती कशी करावी. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. हे सगळं काय चाललेलं आहे? आपल्याला वेड्यात काढायचं चाललेलं आहे, धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर. पण ते का करायचं त्यांना? ते करून त्यांना आपल्या ताटातली भाकरी पळवायची आहे. मला सांगा आता की SC STच्या स्कॉलरशिपसाठी असलेले 7,000 कोटी वळवले आणि निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून तरी लाडक्या बहिणींना वाटले. वाटायची तर वेगळी तरतूद करायची. SC ST मधल्या आरक्षणाच्या स्कॉलरशिपचे पैसे तुम्ही वळवून निवडणूक जिंकायचा प्रयत्न करताय हा, आणि आपण शांत बसतोय. आपल्यापैकी एकाचंही रक्त असं खवळलं नाही की सरकारला जाब विचारावा. आमच्या हक्काचे 7,000 कोटी जे SC ST स्कॉलरशिपला किंवा कुठल्या योजनेला मिळायला पाहिजे ते पण मिळतात किती आपल्याला? 1,00,000, 1,50,000, 2,00,000 पण कुठली फाईल होत नाही. ते सुद्धा पैसे यांनी पळवले आणि आपल्यापैकी सर्व आपण शांत बसलेलो आहोत. त्यांना SC STची स्कॉलरशिप पळवायची, त्यांना आपल्या शाळासाठी असले निधी पळवायचे, त्यांना आपल्याला कॉलेजला. मला सांगा की कॉलेजला प्रत्येकाला प्रायव्हेटमध्ये जावं लागतं. का जावं लागतं प्रायव्हेटमध्ये? आपल्याला प्रायव्हेटमध्ये MBA करायचं आहे 40,000, आपल्याला कुठली डिग्री करायची आहे 10,000, 20,000, 2,00,000, 3,00,000 डोनेशन द्यावं लागतं. का? मला सांगा, हे कॉलेज शासकीय कॉलेज का नाही व्हायला पाहिजे? शिक्षण खाजगी, नोकऱ्या खाजगी, कंत्राटावर. त्यांनी आपल्याला आरक्षण जरी ठेवलं तरी कॉलेज राहिलेले नाही आहेत,
सरकारी नोकऱ्या राहिलेल्या नाही आहेत. त्यामुळे आपल्याला गरीब जनतेला गरीब आणि दरिद्री ठेवणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. आणि हे तुमच्या लक्षात येऊ नये म्हणून धर्माचं म्हणजे डमरू वाजवायचं आणि जातीचा मोठा गोंधळ घालायचा. त्यामुळे आपलं लक्ष आपल्या पदरामध्ये का पडत नाही हा आपण विचारच करू नये अशी ही व्यवस्था चाललेली आहे. पण सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं, जेव्हा खूप खाऊन खाऊन तुमची पोटं फुटायला लागतील तेव्हा एक वेळ अशी येईल की नेपाळसारखी परिस्थिती आपल्यामध्ये होईल. नेपाळमध्ये काय झालं? तिथल्या सगळ्या नेत्या, पुढारी, मंत्री, पंतप्रधान यांचे घरं भरून बंगले झाले. त्यांचे लेकरं परदेशामध्ये म्हणजे पार शिकायला झाले, युरोपमध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेले आणि देशातल्या लोकांना खायला अन्न नाही, राहायला घर नाही, गुरख्याची नोकरी करतायत. ते लोकांचा संताप अनावर झाला. त्यांनी पंतप्रधान, अर्थमंत्री, सगळ्या उद्योगमंत्री यांना धरून घरातून बाहेर काढलं, ताणू मारलेलं आहे. रस्त्यावर त्यांनी ताणत मारलेलं आहे, गटारीमध्ये घालून मारलेलं आहे. ही या मागच्या 15 दिवसातली गोष्ट आहे. लोकांच्या ताटातलं पोटातलं तुम्ही जेव्हा खाल त्याला एक लिमिट असते. जेव्हा तुम्ही लोकांच्या गरिबाच्या ताटामधलं जेव्हा खाल तेव्हा जनता तुम्हाला नेपाळसारखा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे या सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि शेवटचं आव्हान असं की ही आपली भावना, हा आपला राग, हा आपला संताप वंचित बहुजन आघाडीला प्रत्येक पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, नगर परिषदेमध्ये निवडून आणायचं आहे. या माध्यमातून व्यक्त करा. कारण नुसतं रागावून फायदा नाही आहे. ज्या ठिकाणी बसून ते आपल्याला लोबाडतात ती आपली हक्काची जागा, हक्काचा निधी आपल्याला तिथे जाऊन हातामध्ये घ्यायचं आहे. त्यासाठी या नगर परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार निवडून आला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी सरांनी केलेलं आहे. यानंतर 2 पक्ष प्रवेश होतील. आदरणीय शिवपुत्र बनसोडे, रवींद्र बनसोडे यांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. साहेबांच्या हस्ते एक मगाच्या बोलता एक गोष्ट राहिलं होतं साहेब. सगळ्या खेडेगावचे सगळे कार्यकर्ते सांगत होते की पाऊस आहे कसं करायचा. सोलापूरचे सगळे पदाधिकारी फोन करत होते की पाऊस आहे कसं करायचा. मंडपाला म्हणत होता दादा पाऊस चालू आहे आता कसं करायचा. मी सगळ्यांना आणि सर बी म्हणले होते की पाऊस आहे कसं करायचा. शेठ म्हणले होते पाऊस आहे कसं करायचा. त्यांना एकच सांगितला होता की ज्या वेळेस आंबेडकर इथं येतील पाऊस सुद्धा थांबेल आणि सभा होईल. हे चॅलेंज केलं होतं सगळ्यांना. त्याच सभेचं मार्गदर्शन करण्यासाठी तुमचे माझे सगळ्यांचे लाडके सुजातदादांना मी विनंती करतो की या जमलेला जनसमुदायाला आपण मार्गदर्शन करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. तसेच मंचावरती उपस्थित डॉक्टर ढेपे सर, सोमनाथ सर, आपले विधानसभेचे उमेदवार इंगोले साहेब, मडिखांबे साहेब, युवक अध्यक्ष दीपक दादा, तसेच मंचावरील सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर, सर्व कार्यकर्ते, इथे उपस्थित तमाम वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी आणि या चळवळीतल्या आणि या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय लहूजी, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. मित्रांनो,
आत्ताच मणिकांबे साहेब म्हटले पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस याच्या आधी मुद्द्यावरती येऊनच जाऊ आपण सर्वांनी बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही रस्त्यावर, हायवे असो किंवा गावाचा रस्ता असतो, एक मोठा बॅनर लागलाय अख्ख्या महाराष्ट्रावर, बघितलं असेल आपण सर्वांनी. त्याच्यावरती रायगडांवरची छत्रपतींची मूर्ती आहे आणि आपले मुख्यमंत्री त्याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्या धरतानाचा फोटो आहे आणि त्याच्यावरती नुसता एकच शब्द लिहिलाय, देवाभाऊ म्हणून. तुम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये जा, तुम्हाला नुसता एकच बॅनर दिसेल, देवाभाऊ देवाभाऊ देवाभाऊ. एक शब्द नाही, एक वाक्य नाही. आणि आता ढेपे साहेबांनी आपल्याला बरोबर समजून सांगितलं की आपल्याला नशेत ठेवायचा प्रयत्न करतात, गुंगीत ठेवायचा प्रयत्न करतात. पण त्याच्यावर मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का ढेपे साहेब? हे आपल्याला येडे समजतात. हे आपल्याला येडे समजतात. अख्ख्या जगाला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या मागे कोण होतं, आंदोलन करायला लावणारे कोण होते. अख्ख्या जगाला हे सुद्धा माहिती आहे की GR काढून कोणी दिला. GR काढून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असं भासवायला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर देवाभाऊंचे बॅनर लावलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्याला भाजपपेक्षा मूर्ख बनवणारा एक जे संघटना आहे ते म्हणजे भारत देशामधलं गोदी मीडिया. कोणालाही पर्वा नव्हती त्या बॅनरची. तुमचं काहीतरी वाकडं झालं होतं का त्या बॅनरमुळे? कोणाची काहीतरी चर्चा झाली होती का त्या बॅनरमुळे? नाही. पण आपली मीडिया इकडे, महाराष्ट्रामध्ये मोठी चर्चा, देवेंद्र फडणवीसांचे बॅनर, महाराष्ट्रामध्ये मोठी चर्चा. आता जर हे मीडिया येडे नसते आणि ह्यांना थोडी अक्कल असती तर ह्यांना कळलं असतं की चर्चा त्या बॅनरवरती नाही झाली पाहिजे, चर्चा या सरकारने काढलेल्या GR वरती झाली पाहिजे आणि त्याचा अभ्यास झाला पाहिजे की तो सरकारमध्ये टिकणार आहे की नाही. कारण जेव्हा या सरकारने GR काढला त्याच्या पुढच्या एका तासामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तो GR फाडून काढला होता आणि म्हटलं होतं की हा तकलादू GR आहे, हा सुप्रीम कोर्टामध्ये, हा न्यायालयामध्ये बिलकुल टिकणार नाही. सुप्रीम कोर्टाने जी माहिती मागितली होती, जे डेटा मागितला होता, जी आकडेवारी मागितली होती, ती कोणत्याही पद्धतीने ह्या GR मध्ये प्रस्तुत केलेली नाहीये, परतूत केलेली नाहीये. म्हणून हा GR रद्द होणार आहे. आणि आपण बघा सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या गेल्या हा GR रद्द होईल. आणि ज्या पद्धतीने आपल्याला आंदोलनं दिसली, ज्या पद्धतीने आपल्याला मराठ्यांची आंदोलनं दिसली, ती अजून एकदा परत आपल्याला रस्त्यावर येताना दिसतील. ह्याच्याहून मोठं होताना दिसेल आणि ह्याच्याहून तीव्र होताना दिसेल. कारण ह्या सरकारने इकडच्या मराठा आंदोलकांची फसवणूक केली आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. लोकांना आता वाटत असेल की मराठा आरक्षण गृहीत झालंय, मंजूर झालंय, या GR मुळे मराठा आरक्षण मिळणार आहे. पण आपण परत एकदा तो GR तपासून बघा आणि बाळासाहेब आंबेडकर यांची प्रेस कॉन्फरन्स बघावी. आपल्याला कळेल की हा तकलादू GR सुप्रीम कोर्टासमोर टिकणार नाहीये आणि परत एकदा मोठं आंदोलन समोर येईल. आणि ह्याच्यामध्ये सगळे आपल्याला येडे कसं बनवतात बघा. आता जेव्हा फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रभर बॅनर लावले होते तेव्हा रोहितदादा पवारांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता की ह्याचे पैसे कुठून आले. मग बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलं की त्याचे पैसे कुठून आले. अरे आम्हा सर्वांना माहिती आहे की भाजपने आणि राष्ट्रवादींनी महाराष्ट्र लुटून खाल्लाय. आम्हा कोणाला प्रश्न नाही पडला पैसा कुठून आलाय. आम्हाला माहिती आहे जनतेचाच पैसा लुटून खाल्लाय. आमचा प्रश्न हा होता की भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना हे मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका जाहीर का नाही करत आहे. देवेंद्र फडणवीस एका बाजूला म्हणतात की ओबीसींचा, भाजपचा DNA हा ओबीसींचा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की भाजपचा ओबीसीचा DNA आहे, पण तरी मराठांना ओबीसींच्या कोट्यामधनं आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते कागदावर तरी. दुसऱ्या बाजूला आपण समजून घेतलं तर मराठा आरक्षणाला प्रत्येक पक्ष पाठिंबा देतोय, पण ते ओबीसींच्या ताटामधनं जात आहे ह्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. आणि ह्याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला दिसेल की वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे
जे हे ठामपणे म्हणतो की मराठ्यांना, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, पण ओबीसींच्या ताटाला कोणत्याही प्रमाणात धक्का लागला नाही पाहिजे. ही भूमिका घेणारा एकमेव पक्ष आणि एकमेव नेता म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर. आणि आपण बघितलं असेल तर हे आपल्याला येडे समजून प्रत्येक गोष्टीमध्ये चर्चा करतात, प्रत्येक चुकीच्या गोष्टीमध्ये चर्चा न्यायचा प्रयत्न करतात, आणि जिकडे आपल्याला चर्चा न्यायची नाहीये त्याच्यावरती आपल्याला फसवायचा प्रयत्न करतात. आपण बघितलं असेल हिंदू मुस्लिमचा मुद्दा येतो, जातीवादाचा मुद्दा येतो, आणि आता आरक्षणाचा मुद्दा उभा केलाय. पण जर आपण अक्कलकोटमध्ये आहात तर आपण अक्कलकोटच्या मुद्द्यांवरती पण बोललं पाहिजे. हे कोण बोलणार की 15 लाखपेक्षा जास्त युवक बेरोजगार आपल्या तालुक्यामध्ये आहेत, जे मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर ठिकाणी रोजगार शोधत फिरतात. आपल्या अक्कलकोटची MIDC बंद झाली आहे. MIDC मध्ये नवीन रोजगार येत नाहीत, नवीन कंपन्या येत नाहीत, नवीन फॅक्टरी येत नाहीत. 7 दिवसाआड आपल्याकडे पाणी येतं, आणि तुम्ही कोणीही आवाज उठवावा नाही. तुमच्या मूलभूत हद्दांबद्दल, तुमच्या मूलभूत प्रश्नांबद्दल कोणी आवाज उचलू नये, म्हणून या सरकारने आपल्याला जातीच्या आणि धर्मांच्या प्रश्नामध्ये अडकून ठेवलं, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि ह्याच्याबद्दल बाहेर पडायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन आवाज उठवायला, आवाज उठवायला तयार आहात? नक्की नक्की. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढायला सुद्धा तयार आहात का? हात वर करून सांगा कोण कोण तयार आहे. जे हात वर करून सांगतायत की लढायला तयार आहेत, हे बघा यावेळेस दुप्पट काम करायचंय. तयार आहे का? मी तुम्हाला सांगतो दुप्पट काम का करायचंय. मी तुम्हाला सांगतो दुप्पट काम का करायचंय. आपल्याला दुप्पट काम करायचंय कारण आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं तर काम करायचंच आहे, पण आपल्याला दुप्पट काम करायचंय कारण आपल्याला इकडे झोपलेल्या पोलिसांचा आणि निवडणूक आयोगाचा पण काम करायचंय. कारण हे म्हणून बघा, यांच्या नाकाखालनं वोट चोरी होते. आतापर्यंत मी रेती ऐकलंय, वाळू ऐकलंय, पाणी ऐकलंय. वोट चोरी कधीपासून व्हायला लागली सोलापूरमध्ये? ठीक आहे चला, चोरी होते तर होते, वोट चोरी होते तर होते. 5 वाजल्यानंतर वाढीव 76 लाख मतदान कुठनं येतं ह्याचा तरी हिशोब द्या एकदा. म्हणून मी परत म्हणतोय, ही निवडणूक आपल्याला नुसतं भाजप काँग्रेस शिवाय विरुद्ध लढायची नाहीये. ही निवडणूक आपल्याला लढायची आहे तर इकडच्या निवडणूक आयोग आणि भाजपने झोपवलेल्या पोलिसांच्या विरुद्ध सुद्धा. आणि तयारी असेल तर आपण एकत्र येऊ, आपली स्ट्रॅटेजी आखू, तयारीला लागू, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सोलापूर अक्कलकोट इथे वंचित बहुजन आघाडीचा झेंडा काढू. आहे तयारी? आपल्याला अजून काही गोष्टींबद्दल पण लक्षात ठेवायला लागणार आहे, आणि हा खास करून इकडच्या तरुणांनी एक संदेश घेतला पाहिजे. आपल्या सगळ्यांकडे इंटरनेट आहे. नेपाळमध्ये काय झालं बघितलं की नाही? तरुणांनी जर हातावरती घेतलं, तरुण जर जेद्दीवरती पेटले तर 2 दिवसात सरकार पलटून स्वतःचा मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री सुद्धा बसवू शकतात. हे नेपाळच्या युवकांनी दाखवले. पण त्याच्यासाठी तुम्हाला जिद्दीने लढायला पाहिजे, ताकदीने उभं राहायला पाहिजे. जे कोण इकडे भाजप काँग्रेसची चाकरी करतात त्यांना हाणून आपल्या मागे आणलं पाहिजे. आणि परत एकदा अक्कलकोटमधनं आवाज उचलून दाखवला पाहिजे की हा आंबेडकरवाद्यांचा बालेकिल्ला आहे. सोलापूर हा आंबेडकरवाद्यांचा बालेकिल्ला आहे. जे बाहेर गेलेत त्यांना मारून मुटकून परत आणू. पहिले अक्कलकोटमध्ये चालू करू आणि मग बाहेरच्या जिल्ह्यांकडे जाऊ. आणि मित्रांनो, ही लढाई आपली एकट्याची नाही आहे. आपल्याला या लढाईमध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन जायचंय की नाही? आपल्याला आलुतेदार बलुतेदार वंचित समूहातले तमाम घटक, कष्टकरी समाजातले घटक, शेतकरी बांधव या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. आणि तसेच आपल्याला इकडे आपल्या अक्कलकोटमध्ये बहुसंख्य असलेले मुसलमान बांधव सुद्धा घेऊन जायचे.
आणि मी माझ्या मुसलमान बांधवांना एक विनंती करू इच्छितो, आप सभी से सिर्फ एक गुजारिश करना चाहता हूं कि आप कुछ कुछ चीजों पे सिर्फ गौर फरमाइए। 2014 से देखिए, 2019 से देखिए, एनआरसी सीए का मुद्दा आया, वंचित बहुजन आघाड़ी अकेला पार्टी था जिसने महाराष्ट्र में आंदोलन किया और महाराष्ट्र बंद किया। और एनआरसी सीए का मुद्दा ये सिर्फ मुसलमानों के लिए नहीं है, वो तमाम वंचितों के लिए है, यहाँ के भटके विमुक्तों के लिए है। ये बोल के बाला साहब आंबेडकर ने एक पूरा चित्र ऐसे खड़ा किया था कि एनआरसी सीए सिर्फ वंचितों के खिलाफ नहीं, मुसलमानों के खिलाफ नहीं, तो हम सब आंबेडकरवादी इस जंग में खड़े हैं। ये चित्र बाला साहब आंबेडकर ने महाराष्ट्र में खड़ा किया था। यूएपीए के खिलाफ अगर किसी ने आंदोलन किया था, यूएपीए के खिलाफ अगर किसी ने केस लड़ी थी, तो वो सिर्फ बाला साहब आंबेडकर ने लड़ी थी। और इतना पीछे जाने की जरूरत नहीं है, सिर्फ 2025 के चीजें देखो। 2025 में महाविकास आघाड़ी को वोटिंग किया कि नहीं किया? किया। जब वो वक्फ बोर्ड का मुद्दा आया, हमारे लिए कौन खड़ा रहा? जब वक्फ बोर्ड का मुद्दा आया, हमारे लिए कौन खड़ा रहा? बाला साहब आंबेडकर। एमवीए का एक भी आदमी आया क्या? नहीं आया। जळगांव जामनेर में सुलेमान शेख करके एक लड़का था, नौजवान था, उसका मॉब लिंचिंग कर गया 1 महीने पहले। एक पार्टी सामने नहीं, एक आदमी खड़ा नहीं आया, वहां के आमदार के लोगों ने उनका मॉब लिंचिंग कर दिया गया था। सबसे पहले वहां पे कोई लड़ने वाले खड़े रहने वाले थे तो वो वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ते थे। आप सबको पता है, पिछले महीने से जब गोवंश बंदी का कायदा आया, तब सिर्फ गोवंश नहीं, हर प्राणी की खरीदी बिक्री पे और हर प्राणी की, हर जानवर की खरीदी बिक्री पे एक बंदी आ गई और उसके खिलाफ किसी ने लड़ाई की तो वो सिर्फ और सिर्फ वंचित बहुजन आघाड़ी ने की। और इतना ही नहीं, दूर की बात क्यों, इसी अक्कलकोट की बात करते हैं। आप सभी को याद होगा कि महाराष्ट्र में एक सिलसिला चल रहा था कि टीपू सुल्तान के स्टेटस रखने के लिए नौजवानों को अरेस्ट कर दिया जा रहा था। याद है कि नहीं याद है? तभी इसी स्टेज पे, इसी जगह पे बाला साहब आंबेडकर ने टीपू सुल्तान के फोटो को हार डाला था और यहाँ के घर सरकार को चैलेंज दिया था कि हाँ, हमने टीपू सुल्तान के फोटो को हार डाला है और हमारे मंच पे टीपू सुल्तान का फोटो है, अगर तुम में दम है तो हमारा कुछ भी उखाड़ के दिखाओ। और अगर आपको याद रहेगा, उसी दिन से मुसलमान नौजवानों को अरेस्ट करने का सिलसिला बंद, मतलब बंद। और उसके बाद समजिए क्या हुआ, त्याच्यानंतर समजून घ्या काय हुआ। याच अक्कलकोटमध्ये भाजपच्या काही लोकांनी येऊन मुसलमानांच्या विरोधात गरळ ओकली, वाईट भाषणं केली, घाणेरडं भाषणं केली, हिंसा पेटवून गेले। कोण कोण नेते होते ह्याच्यात त्याचे पण लक्षात ठेवून घ्या। भाजपचे नेते होते, त्याच्यामध्ये एक नगरचे पण व्यक्ती आले होते। काय नाव त्यांचं? क्या नाम उनका जो नगर से आए थे? संग्राम जगताप। वो पहले कौन से पार्टी में थे? राष्ट्रवादी कांग्रेस। नगर के मुसलमानों को एक बार फोन करके पूछो कि संग्राम जगताप को आज तक वोटिंग किसने किया। संग्राम जगताप को आज तक आमदार बनाया तो नगर के मुसलमानों ने बनाया। उनको आज तक किसी ने बड़ा किया, सत्ता में पहुंचाया तो नगर के मुसलमानों ने किया। अभी उनको उनकी सत्ता टिकानी थी, पार्टी बदल दी, भाजपा के साथ आ गए। अभी भाजपा के मालिकों को खुश करने के लिए इधर आके मुसलमानों को गाली दे रहे। तो भाई लोग, आप ये भी सोचना कि आप जिन लोगों को बड़ा कर रहे हैं वही लोग कल आपके गर्दन पे पैर देके खड़े रहने वाले हैं। और दूसरी तरफ ये वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता है, कोई भी आफत आए, कोई भी मुसीबत आए, एक आवाज पे आपके कंधे को कंधा लगा के आपके साथ मुसीबत में, जंग में खड़े रहने वाले वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता है। और अभी फैसला आपका है कि आपके कंधे को कंधा लगाने वाले आदमी का साथ देंगे या आपके गर्दन पे पैर रखने वाले आदमी का साथ देंगे। आणि जाता जाता मित्रांनो, मला नुसतं एवढंच सांगून जायचंय की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत। आपली तयारी झाली आहे? आपलं ठरलंय? आपलं ठरलंय का? मग येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे सरकायचं, मागे हटायचं, हार मानायची आणि कोणत्याही परिस्थितीत अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवायचा म्हणजे फडकवायचा. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम.